आजची ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक असा उलगडा झालाय की ज्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा भूकंप झालाय. हा उलगडा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच अशी काही गुपित माहिती आता हाती लागली की ज्यामुळे या प्रकरणाच्या मास्टर माइंडच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता त्याला कठोर शिक्षा होणार. कालपर्यंत दादांच्या अपघाताबाबत अनेक बातम्या सोशल मीडिया तसेच न्यूज चॅनलवर फिरत होत्या. कोणी म्हणत होतं अपघात तांत्रिक बाबीमुळे झाला, तर कोणी म्हणत होतं वैमानिकाची चूक होती. पण आता एक अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं आहे. या प्रकरणामागचा मुख्य आरोपी कोण आहे याबाबत मोठा खुलासा झाला आहे. आणि ते नाव इतकं मोठं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार तपास यंत्रणांनी सगळे पुरावे गोळा केले आणि आता त्या पुराव्यांच्या आधारे आरोपीला कठोर शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रेक्षकांनो, आता जे तुम्ही ऐकणार आहात ते खरोखरच धक्कादायक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्या दिवशी दादा आपल्यातून गेले ती तारीख होती 28 जानेवारी आणि वेळ होती सकाळी 8:45. त्यावेळी झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताची माहिती सगळ्यांनाच आहे. पण खरा प्रश्न आहे 27 तारखेच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं? कारण 28 तारखेच्या आधीच्या रात्री घडलेल्या घटनांबाबत अजूनही अनेक गोष्टी गुपित आहेत. काही सूत्रांच्या माहितीनुसार त्या रात्रीत संपूर्ण गेम प्लॅन तयार करण्यात आला होता आणि दादांना विमानात बसवण्यापूर्वीच काहीतरी घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या सर्व गोष्टींची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही आणि तपास सुरू आहे. कारण लोकांना दाखवण्यात आलं की अपघात 28 तारखेला झाला, पण खरी गोष्ट 27 तारखेच्या रात्रीची आहे आणि ती आता उघड होत आहे. मुंबईतून विमानात बसण्याआधी जे काही घडलं त्याचे 1-2 नाही तर तब्बल 15 पुरावे आता समोर आले आहेत आणि त्यामुळे या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण याची चर्चा जोर धरू लागली आहे. दादांच्या अपघाताच्या आधीच्या रात्री नेमकं काय घडलं याचा संपूर्ण हिशोब आज आपण पाहणार आहोत. जिथे मैत्रीच्या नावाखाली मोठा विश्वासघात झाल्याची चर्चा आहे. तुम्हाला वाटत असेल की विमान अचानक कोसळलं, पण सत्य तसं नाही. कारण या सगळ्या खेळाची सुरुवात झाली होती 27 जानेवारीच्या रात्री. त्या रात्री दादा पूर्णपणे निवांत होते. त्यांना बारामतीला जायचं होतं आणि ते आनंदात होते. पण अचानक एक फोन आला आणि त्या एका फोनने सगळा प्लॅन बदलला. तो फोन नेमका कोणाचा होता? त्या फोनचा आणि अपघाताचा काय संबंध होता? हा साधा फोन नव्हता. या फोनबद्दल रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदांमध्ये उल्लेख केला आहे. तसंच संजय राऊत यांनी देखील हा मुद्दा संसदेत उपस्थित केला होता. म्हणजेच हा फोन एका महत्त्वाच्या फाईलशी संबंधित होता. आज काय सकाळी माहिती आपण ओपन झालेली आहे ती माहिती आपण घेतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 28 जानेवारीला विमान अपघात घडला. लोकांना वाटत होतं विमान अचानक कोसळलं होतं. विमा वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल असं लोकांना वाटत होतं. पण खरा गेम आदल्या दिवशीच म्हणजे 27 तारखेच्या रात्री सुरू झाला होता. आता जर आपल्याला 28 जानेवारीला अपघात कसा घडला, अपघाताच्या आधी दादांना संपवण्याचा प्लॅन कसा आखला गेला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 27 तारखेच्या रात्री मुंबईमध्ये जावं लागेल. त्यावेळेच्या घटना कशा समोर येत आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. लक्षात घ्या, माहिती पाहताना तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे काही खरं दिसत नाहीये. पण लक्षात घ्या, जे आतापर्यंत तुम्ही बघितलं, ज्या अफवा तुम्ही आजपर्यंत ऐकल्या त्या खोटं ठरवणारी ही माहिती आहे. कारण की याचा पुरावा आता दाखवला आहे त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये. दुसरी गोष्ट, एका तपासामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक आदेश दिला होता आणि त्या आदेशानुसार आज इतक्या दिवसानंतर सगळी माहिती समोर आली. 28 तारखेच्या अपघाताच्या आधीचा दिवस म्हणजे 27 जानेवारी. सगळं काही अगदी सामान्य दिसत होतं. मुंबईतील दादांच्या निवासस्थानी दिवसभर कार्यकर्त्यांची गर्दी होती. पण संध्याकाळ होताच वातावरण पूर्ण शांत झालं. त्या दिवशी दादांनी त्यांच्या सगळ्या फाईल्स वेळेवर पूर्ण केल्या होत्या असं त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी सांगितलं आहे.
दादांचा बारामतीला जाण्याचा प्लॅन तयार होता. नेहमीप्रमाणे चारचाकी गाड्यांचा ताफा सज्ज होता. सगळं काही ठरल्याप्रमाणे चाललं होतं. पण अचानक एक धक्कादायक घटना घडली आणि इथूनच या संपूर्ण अपघाताची पहिली पायरी सुरू झाली. हा होता त्या रात्रीचा पहिला अध्याय. आणि त्याच वेळी दादांना एक फोन आला. तो साधा फोन नव्हता, तर एका वजनदार नेत्याचा संदेश होता, असं स्वतः रोहित पवार यांनी सांगितलं होतं. त्या फोनमध्ये एकच गोष्ट सांगितली गेली: एका महत्त्वाच्या फाईलवर तुमची सही तात्काळ हवी आहे. ती फाईल केंद्राकडून आली आहे. दादा थांबले. पण प्रश्न इथेच उभा राहतो, खरंच ती फाईल होती की फक्त त्यांना थांबवण्याचा प्लॅन होता? कारण अपघात झाला दुसऱ्या दिवशी, पण त्याआधी ज्या ठिकाणी त्यांना थांबवलं गेलं तिथूनच सुरू झाला होता खरा खेळ. आणि हीच ती जागा आहे जिथे संपूर्ण कहाणी वळण घेते. कारण की त्या रात्री जर तो फोन आला नसता, तो निरोप आला नसता, तर महाराष्ट्राचा वाद आज जिवंत असता. पण विधिमंडळाच्या पायऱ्या झिजवणारा, लोकांच्या मनात घर करणाऱ्या नेत्याला देखील हा डाव ओळखता आला नाही आणि तिथेच सगळा गेम फिरला. त्या रात्री फोन आला नाही, तर दुसरी जी घटना घडली ती घटना घडत होती विमानतळावर. विमानतळ जेव्हा त्यांचं विमान आदल्या दिवशी गुजरातमधून आल्याची माहिती राऊत यांनी दिली होती, ते विमान येऊन विमानतळावर लँड झालं. जे दुसऱ्या दिवशी उडणार होतं त्याचे पायलट अचानक बदलले गेले. नेहमी दादांना घेऊन जाणारे ते जुने निष्णात विमानचालक त्या दिवशी कुठे गायब होते? त्यांच्या जागी त्या मार्गाची कल्पना नाही अशा नवीन आणि कमी अनुभवी वैमानिकांना कोणाच्या सूचनेवर कामावर आणलं गेलं याचा जाब जनता विचारत आहेत. विमान क्षेत्रातील तज्ज्ञांनी तपासानंतर एक मोठा दावा केला आहे. त्या दिवशी पायलटमध्ये झालेला बदल हा साधा निर्णय नव्हता, तर तो कुणीतरी शक्तिशाली व्यक्तीच्या आदेशानं झाला असावा असा संशय व्यक्त केला जातोय. कारण जुने पायलट विमानातील कोणतीही तांत्रिक गडबड ओळखू शकले असते, म्हणूनच त्यांना जाणीवपूर्वक दूर करण्यात आलं आणि त्यांच्या जागी आपल्या मर्जीतल्या लोकांना बसवण्यात आलं. ही व्यक्ती इतकी प्रभावशाली होती की विमानतळ प्रशासनावरही तिचा मोठा प्रभाव असल्याचं बोललं जातं आणि कदाचित याच प्रभावाचा वापर त्या दिवशी झाला. मात्र दुसऱ्याच दिवशी तपासाला वेग आला. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार CIDनं तपास सुरू केला आणि आज इतक्या दिवसांनी तब्बल 15 महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत, ज्यात समावेश आहे ऑडिओ रेकॉर्डिंग, विमानतळावरील CCTV छेडछाड, फोन कॉल्सची माहिती आणि त्या दिवशी घडलेल्या प्रत्येक हालचालीचा तपशील. या सर्व पुराव्यांमुळे आता चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे आणि या प्रकरणामागचं मोठं नाव लवकरच समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी अतिशय योग्यपणे त्या ठिकाणी याची तपास केला असून या तपासामध्ये त्यांनी सगळं सत्य आता बाहेर काढलं आहे. अचानक जे आहे वैमानिक का बदलले गेले याचं कारण देखील त्यांनी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी सांगितले गेल्याची बातमी त्या ठिकाणी व्हायरल झाली होती. त्यांनी जे जे प्रश्न त्यांना या केसविषयी विचारले गेले त्याची समाधानकारक उत्तर त्यांनी दिले आणि दादांना न्याय मिळणार याची गवाही देखील त्यांनी दिलेली आहे. तर हा जो व्हिडिओ होता, ही जी माहिती होती, ही केवळ एक शक्यता त्या ठिकाणी मांडली होती. सोशल मीडियावर जे दावे सुरू आहेत, ज्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्याच्यावरून मांडलेला हा फक्त एक त्या ठिकाणी रिपोर्ट होता. याला कुठलीही अधिकृत पुष्टी आम्ही करत नाही आहोत आणि कुठल्याही अधिकृत तुम्ही याला समजू नका. पण तुमचं मत नेमकं या घटनेवर काय आहे, कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.